बसले. येणाऱ्या काळामध्ये या भारतीय बौद्ध महासभेची धुरा या शामनेरांवरती आहे. पंचशिलेचा ध्वज आपल्या खांद्यावरती घेतील. बौद्ध धम्माचा प्रचार व्यवस्था संस्थेने निर्माण करून ठेवलेली आहे. व्यवस्था असल्याशिवाय धम्म पुढे जाऊ शकत नाही. कारण इतिहास दाबण्याचा प्रयत्न या देशामध्ये झाला. भगवान गौतम बुद्धाच्या नंतर देखील मी म्हणतो भगवान गौतम बुद्धाचा धम्म लुप्त झाला, ह्या देशातून समाप्त झाला. अरे त्याची कारण बाबासाहेबांनी कारण दिलेली. प्रतिक्रांती देवा झाली. बौद्ध भिक्खूंची कत्तल केली. बौद्ध भिक्खू इथून पळून गेले आशिया कंट्रीज मध्ये. तिथे धम्म गेलं. बुद्धाची विचारधारा, बुद्ध धम्म सांगणारा या देशात उरला नाही. इतिहास दाबल्या गेला. त्याच्यामुळे हा बुद्ध धम्म या देशामध्ये लुप्त झाला. 2500 वर्षानंतर बाबासाहेबांनी सुरुवात केलेला धम्माची पायामुळे या देशाच्या जमिनीमध्ये एवढी खोल रुजवा की पुन्हा हा धम्म कधी कोणाला उखडता येणार नाही. म्हणून या शामनेरवरती माझी खूप श्रद्धा आहे. आपल्या सगळ्यांची रजा घेतो. मोठ्या संख्येने आपण आलेला आहे. गेल्या 3-1 वर्ष मला वाटतं मी आलो नाही. या ट्रस्टी मधला वाद सोडवता मी बोललो बाबा मी आता काय सोडवत नाही. भंडारींवरती ते काम मी सोडून दिलेलं आहे. ही जमीन खरी म्हणजे भारतीय बौद्ध महासभेची होती बा, आपल्याकडून निघून गेलेली आहे. कारण आपलं लक्ष नव्हतं. दुसऱ्या दिवस त्याच्यावरती कब्जा केले. विहाराची निर्मिती केली त्यांनी. त्यांना सपोर्ट करणारे देखील मनुवादी आहे. आज समाजामध्ये फूट पाडणारे या मनुवादी संघटना. तर चांगला तुमचा समाज, चांगल्या संघटना चालवत असतील तर त्याच्यामध्ये विघ्न कसं आणायचं हे मी जाणतो. त्या काळात देखील मी बघितलं. 93च्या काळामध्ये मी बघितलं. 80च्या काळामध्ये भारतीय बौद्ध महासभा जेव्हा चांगली चालत होती, मीराबाईंच्या अध्यक्षतेखाली त्यांनाच चॅलेंज करण्यात आले बाबा तुम्ही ट्रस्टी नाही. तशा प्रकारचे जजमेंट. नंतरचा काळ तर एवढा पुढे गेला की काही आमचे म्हणणारे ट्रस्टी, गुजरात मध्ये म्हणणारे ट्रस्टी RSSच्या पेरोल वरती. सोतीकर याचं नाव पण मी सांगू शकतो. त्याच्याबरोबरचे दोघे तिघे जण होते. अरे त्या बाबासाहेबांनी निर्माण केल्या. बाबासाहेबांनी त्या इथे धम्मक्रांती केली. बाबासाहेब त्याचे फाउंडर आणि चेअरमन राहिले. त्या संघटना RSS तेव्हा जरा उचल खाते. थोड्या चातुर्यपणे या सगळ्यांना जागृत केलं. आज रावलिया माझ्या बरोबर आहे. जंजाळे साहेब आहेत जे ट्रस्टी आहे. त्यांना बरोबर घेऊन मी आज पुढे चालले. कारण या संघटना थांबल्यात तर धम्म थांबेल हे देखील मी सांगतो. म्हणून या भारतीय बौद्ध महासभा ही चालायला पाहिजे, दौडायला पाहिजे देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये. ही अपेक्षा ठेवतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय संविधान.